कारंजा शहरातील वार्ड क्रमांक 7 मधील मुख्य रस्त्यासह वार्डातील व शहरातील रस्त्यांवर व चौकात भटक्या कुत्र्यांनी आतंक निर्माण केला आहे। लहान मुलांना शाळेत जाणे येणे करत असताना बराच त्रास होतोय। तसेच मुकाट बेवारस कुत्र्यांच्या त्रासामुळे रात्री बेरात्री घरी जाणे तसेच शाळेतील मुलांना शाळेत जाणे येणे कठीण झाले आहे। त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे। कुत्र्यांमुळे पाळीव जनावरं, गाय, बकरी आणि कोंबडे इत्यादी जनावरांना ये-जा होत आहे। कारंजा शहरातील एकही परिसर असा नाही ज्या रस्त्यावर भटकी कुत्री नाहीत। त्यांची दहशत शहरातील मोठ्या गल्ल्यांपासून ते छोट्या गल्ल्यांपर्यंत सुरू आहे, जो प्रत्येक वस्तीत आणि गल्लीत कुणाला ना कुणाला तरी नक्कीच चावा घेत आहेत। रहमतुल्लाहि वबरकातुहू। भाई, कारंजा शहर में जो आवारा कुत्ते हैं ना, ये बहुत ज़्यादा परेशान कर दिए इन्होंने। इसके लिए नगर परिषद से निवेदन दिए कि भाई इनका इंतज़ाम करो कुछ, क्योंकि आस्ताने में कम से कम 10-11 लोगों को एक ही कुत्ते ने काटा एक दिन में। तो ये बहुत परेशानी हो रही है। सुबह बच्चे भी, जो छोटे बच्चे जो स्कूल में जाते हैं, उनको तो बहुत परेशानी हो रही। और छोटे बच्चे वाले बिल्कुल ध्यान से कि छोटे बच्चे को लोग वहाँ तक स्कूल तक छोड़ो, ले जाके थोड़ी टाइम निकाल के, क्योंकि बच्चों पर हमला कर रहे कुत्ते पीछे लग रहे हैं उनके। क्योंकि फजर के टाइम में मैंने 2-4 बार देखा हकाला कुत्तों को, तो बच्चों के पीछे लग रहे बिल्कुल। क्या करेंगे, ऐसा डर लग रहा है कि बच्चों को काटना ले, इसकी जान का बहुत बड़ा धोखा है। और नगर परिषद वाले इसका इंतजाम नहीं कर रहे, बहुत परेशानी हो रही इससे। छोटे बच्चों को ज़्यादा ख्याल करो, अकेले बाहर जान मत दो। हो सके तो सर लोगों से ये रिक्वेस्ट करो कि स्कूल 9 बजे से कर दो, क्योंकि सवेरे सवेरे कोई रहता नहीं, कोई हकालेगा नहीं, तो बच्चों के आंख पर जा रहे कुत्ते बहुत। नगर परिषदेला नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी यांनी स्वतः लक्ष देण्याची यामध्ये गरज आहे। संबंधित अधिकारी यांनी आजपर्यंत दुर्लक्ष केलेलं असतानाही संबंधित अधिकारी याकडे लक्ष देत नसल्यानं कुत्रे चावण्याच्या घटनांमुळे वाढ होत आहे। ही कुत्रे चावा घेऊन लोकांना जखमी करत आहेत। अनेक चौकात कुत्र्यांचे टोळके आक्रमक होतात। या बाबतीत शहरातील नागरिकांनी दिनांक 25 जुलै 2025 ला लेखी तक्रार दिली आहे। सदर तक्रारीची दखल नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी महेश वाघमोडे घेतील असा विश्वास तक्रारकर्त्यांनी केला आहे। जनता न्यूज करता ज्ञानेश्वर वरकट यांची रिपोर्ट, वाशिम।